आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नालासोपाऱ्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली। या घटनेत खासगी कॉम्प्युटर चालवणाऱ्या एका शिक्षकाने शिकवणीला येणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणी आता पीडित पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात BNS कलम 74 सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नराधम शिक्षक हा तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओसवाल नगरी परिसरामध्ये एका खासगी कॉम्प्युटर क्लासेस चालवतो। या क्लासेसमध्ये अनेक अल्पवयीन मुली या शिकवणीला येतात। या पीडित मुलींना क्लासमध्ये बोलावून तुम घर का टेंशन मत लो, सबके घर में झगड़ा चालू रहता है असे बोलून धीर देण्याच्या नावाखाली क्लासचा दरवाजा लावून मिठी मारून लैंगिक शोषण करायचा असा आरोप पीडित मुलींनी केला आहे। दरम्यान ही घटना एका मुलीने तिच्या एका दुसऱ्या मैत्रिणीला देखील सांगितली होती। त्यावेळी दुसऱ्या मुलीने देखील शिक्षकाने अशाच प्रकारचे घाणेरडे कृत्य तिच्यासोबत केल्याचं सांगितलं। त्यामुळे दोघींना आपल्यासोबत घाणेरडे कृत्य झाल्याची कल्पना मिळाली होती। त्यामुळे या प्रकरणी पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। दरम्यान या तक्रारीवरून उद्देश कुमार जवाहरलाल प्रसाद याच्या विरोधात BNS कलम 74 सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास तुळींज पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।